कीर्तनानंतरचे शेवटचे 10-5 मिनिटं कमाईना पण मी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी बोलण्याचा प्रयत्न करत असतो। अरे वयाच्या 16व्या वर्षी आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची प्रतिज्ञा घेतली होती। हिंदवी स्वराज्य म्हणजे केवळ हिंदूच नव्हे तर 12 बलुतेदार आणि 18 पगड जातीनं मिळून बनवलेलं स्वराज्य म्हणजे हिंदवी स्वराज्य। अरे 65 किलोची तलवार वागवतो त्याचं नाव यसाजी, 65 किलोची तलवार वागवतो त्याचं नाव यसाजी, 2000 जणांबरोबर एकटा खिंड लढवतो त्याचं नाव बाजी। अरे हात तुटला तरी दुश्मनासोबत लढत राहतो त्याचं नाव तानाजी, वाघाला फाडतो त्याचं नाव संभाजी, आणि एवढ्याला एकत्र मिळून स्वराज्य निर्माण करतात त्यांचं नाव छत्रपती शिवाजी महाराज। आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी तानाजी यसाजी कान्होजी एक मावळा घेतला होता। अरे कोणाच्या पाठीवरून हात फिरवला होता तो कोणाच्या डोक्यावरून हात फिरवला होता। तानाजी कोणाच्या पारतंत्र्याखाली जीवन जगणं आम्हाला आवडत नाही, तसं रांगड्या भाषेत नेताजी कडाडला राज ठरलं राज, तिकडून मुरारबाजी कडाडला राज, प्राण गेला तरी चालल राज पण गड जिंकायचाच। अरे तानाजी यसाजी कान्होजी एक मावळा राजांनी स्वतःच्या हाताने तयार केला होता। 100, 200, 300, 400 पोरं तयार झाली होती। पोरांना भगवान शंकराचं मंदिर दाखवलं होतं। पोरांनी हातातला गुलाल हातातला भंडारा भगवान शंकराच्या पिंडीवर वाहिला आणि एकच जय जयकार झाला, हर हर महादेव, जय भवानी, जय शिवाजी। अरे सह्याद्रीच्या कड्या कपरीत आमच्या राजांच्या आवाजाचा नाद घुमू लागला। एकच मावळा जायचा, अरे एकच मावळा जायचा आणि गडच घेऊन यायचा। आमच्या राजाकडे एकही गड नव्हता। आता गडाची संख्या झाली 10, मावळ्यांची तुकडी हजारावर गेली। 10,000चं घोडदळ, 12,000चं पायदळ, 200 उंट, 200 हत्ती, फार मोठा लवाजमा तयार झाला आणि आमच्या राजांच्या विरोधात पहिले संकट आलं। त्या पहिल्या संकटाचं नाव होतं अफजल खान। अरे आमच्या राजाने अफजल खानाचा कोतळा बाहेर काढा, शाहिस्ते खान आला, शाहिस्ते खानाची बोट कापली, आमच्या राज्यावरती अतिक्रमण व्हायची, ती अतिक्रमण आमच्या मावळ्यांनी परतून लावायची। अरे आमच्या राजांचा धाक बसला, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी। सह्याद्रीच्या कड्या कपरीत आमच्या राजांच्या आवाजाचा नाद घुमू लागला। ठरलं राज्य उभं राहिलं, महाराष्ट्राची जनता सुखानं नांदू लागली, मोकळा श्वास सोडू लागली आणि आमच्या राजांच्या विरोधात तिसरं संकट आलं मायबाप। त्या तिसऱ्या संकटाचं नाव होतं सिद्धी जोहार। अरे 40,000ची पटाणी फौज घेऊन सिद्धी आला होता, कर्नूलचा सिंह म्हणायचे त्याला, आणि राज्यावरती अतिक्रमण करून आला होता। कोल्हापूर पन्हाळा नावाचा गड आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये, त्या गडावरती राजे आमचे मुक्कामी होती। अरे ज्या गडावरती आमचे राज्य मुक्कामी होते त्या गडावरती राजांसोबत फक्त 1300 मावळे होते। ज्या गडावरती आमचे राज्य मुक्कामी होते त्या गडावरती आमच्या राजांसोबत फक्त 1300 मावळे होते। एका बाजूला बघितलं तर फक्त 1300 मावळे होते आणि एका बाजूला बघितलं तर 40,000ची पटाणी फौज होती। अरे एका बाजूला बघितलं तर फक्त 1300 मावळे होते आणि एका बाजूला बघितलं तर 40,000ची पटाणी फौज होती। सुटणं अशक्य आहे महाराज। 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, 10 दिवस नाही, 20 दिवस नाही, 100 दिवस नाही, 3.5 महिने निघून गेले, राजे एकाच जाग्यावर आहेत। अरे नेताजी पालकरनं आक्रमण केली पण त्यांचा फायदा झाला नाही। राष्ट्रमाता जिजामाता साहेबांना आक्रमण केली पण त्यांचा सुद्धा फायदा झाला नाही, कारण संकटच एवढं बुलंद आणि आसमानी होतं की एका बाजूला 1300 मावळे होते आणि एका बाजूला 40,000ची पटाणी फौज होती। आता जो तो हाच बोलू लागला, अरे पुन्हा एकदा महाराष्ट्र अंधारात जाणार, अरे कुणाच्या तरी छायाछत्राखाली आम्हाला पुन्हा जगावं लागणार, आमचा राजा सापडणार, आमचा राजा कैद होणार। 3.5 महिने निघून गेले आणि 3.5 महिन्याच्या नंतर पावसाळा ऋतू सुरू झाला। पावसाळ्यामध्ये धो पाऊस पडत होता। एक दिवस आमच्या राजाने 1300 पोरं गडावर उभे केले आणि त्या 1300 पोरांना राजे बोलू लागले, पोरांनो उद्या गड सोडायचा आहे म्हणतो। राजा गड सोडणं अशक्य आहे राज, 40,000ची पटाणी फौज आहे राज, गड सोडता येणार नाही। राजाने सांगितलं उद्या गडावरून 2 पालख्या काढायच्या, एक पालखी सिद्धी जोहारच्या शामियान्यात शरणागतीला म्हणून पाठवायची आणि दुसरी पालखी पुसटीच्या बुरुजाकडून मोठ्या पावसानं घळ पडली त्या घळेकडून विशालगडाकडे मार्गस्थ करायची। अरे ऐका आमच्या महाराष्ट्राचा इतिहास, आमच्या महाराष्ट्राचा इतिहास ऐकण्या इतकी सुद्धा सोपी गोष्ट नाही। कदाचित छत्रपती शिवाजी महाराजाला बसून एका पालखीत बसून विशालगडाकडे मार्गस्थ सुद्धा करता येते, पण दुसऱ्या पालखीमध्ये प्रति शिवाजी राजा म्हणून आणायचं कोणाला, अरे कोणाला बसवायचं? आमच्या महाराष्ट्राचा इतिहास ऐकण्या इतकं सुद्धा सोपी गोष्ट नाही। 1300 पोरं समोर होते आणि त्या 1300 पोरामधल्या एका पोराला राजाने हाक मारली, त्या पोराचं नाव होतं शिवाकाशीद। अरे प्रतापगडाच्या पायथ्याला नेमापूर नावाचं गाव आहे आणि त्या नेमापूरचा होता तो शिवाकाशीद।
अरे राजांसारखी दाढी राखायचा, राजांसारखीच अंगलाटी होती त्याची, राजांसारखीच वेशभूषा करायचा. राजेगडावर नसते तर बाकीचे मावळे त्यालाच मुजरा करायचे. या राज खुश व्हायचा, खुश व्हायचा. आज राजाने त्याला जवळ बोलून घेतलं होतं, आज राजाने त्याला जवळ बोलून घेतलं आणि या महाराष्ट्राचा लाडका राजा शिवा काशीदाला बोलत होता, शिवा उद्या गड सोडायचा आहे म्हणतो. राजा अडलंय कुठं? अरे शिवा गड सोडायचाय म्हणतो, राजा अडलंय कुठं? अरे कळत नव्हतं माझ्या राजाला, कसं सांगू या लेकराला, तू माझ्यासारखा दिसतोस ना म्हणून प्रति शिवाजी राजा म्हणून तुला पाठवायचंय. आणि अचानक आमच्या शिवा काशीदाच्या लक्षात आलं, राजे मला तर म्हणत नाहीत ना. अरे राजे मलाच म्हणतात काय की. आणि त्या शिवा काशीदाने आमच्या छत्रपती शिवाजी महाराजाच्या पायावर साष्टांग दंडवत घातला. राजे अहो एवढं मोठं भाग्य मला देता का? एवढं मोठं छत्रपती बनण्याचं भाग्य माझ्या पदरात घालता का? अहो राजा द्या मला तुमचे कापड, अहो राजा द्या मला तुमची तलवार, अहो राजा द्या मला तुमची पालखी, अहो राजा द्या मला तुमचा फेटा, मी होईन किंवा राजा. अरे एक नावी समाजाचं पोरग होतं, नावी समाजाचं पोरग छत्रपती शिवाजी महाराजाला बोलू लागलं. आणि आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःच्या हाताने शिवा काशीदाची दाढी सुंदर केली. अरे आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःच्या हाताने त्या शिवा काशीदाला पालखीत बसवत होता. या महाराष्ट्राचा लाडका राजा शिवा काशीदाला पालखीत बसवत होता. त्यावेळेस गडावरचा प्रत्येक मावळा रडत होता, कारण जो शामियान्यात जाणार आहे तो कदाचित शिवा काशीत तुम्हाला आम्हाला पुन्हा दिसणार नाही. गडावरचा प्रत्येक मावळा रडत होता. अरे जो राजा छत्रपती शिवाजी महाराज त्या शिवा काशीदाला पालखीत बसत होता तो राजा सुद्धा ढसाढसा रडत होता, पण पालखीत बसलेला शिवा माता हसत हसत पालखीत बसला होता. अरे आज माझं भाग्य आहे, मी राजा आहे, आज माझं भाग्य आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी पुसटीच्या बुरुजाकडून विशालगडाकडे मार्गस्थ केली होती. आणि दुसऱ्या बाजूला शिवा काशीदाची पालखी निघाली होती, पळत होती पालखी, मनामध्ये खिल्लारी चालली होती, जय भवानी जय शिवाजी, जय भवानी जय शिवाजी. आणि दुसऱ्या बाजूला सिद्धी जोहरच्या शामियान्यात सिद्धी खुश झाला होता. अरे जे औरंगजेबला जमलं नाही, जे शाहिस्ते खानाला जमलं नाही, अरे जे महाराष्ट्रात कुणाला जमलं नाही ते मी करून दाखवलंय. या महाराष्ट्राचा लाडका राजा शिवा, या महाराष्ट्राचा लाडका राजा आज मला शरण येणार मध्यधुंद अवस्थेमध्ये तयार झाला होता. आणि आता मग एक हशम पळत आला आणि त्या हशमानं बातमी सांगितली, हुजूर हुजूर दगा, कुणीतरी पळतय कुणीतरी पळतय. अरे एखाद्या नागाच्या मस्तकावर जसा दगड पडावा आणि त्या नागानं आपला फणा उगारावा अशी गत्या सिद्धी जोहरची झाली. तो चौताळा लालबुंद झाला, राजाच्या शोधात निघाला. अरे 10,000 घोडदळ घेतलं, पायदळ घेतलं, निघाला राजाच्या शोधात निघाला. आणि राजाची पालखी म्हणून शिवा काशीदाची पालखी मिळाली. शिवा काशीदाला शामियान्यात घेऊन आला, मानपान झाला आणि टोचून बोलायला लागला, सिद्धी क्या राजे, भागने का इरादा था क्या? अरे आप तो महाराष्ट्र के राजे हो, फिर भी आप भाग रहे हो. पण एका शब्दानं सुद्धा आमचा शिवा काशीत बोलणं गेला. अरे कदाचित मी बोललो आणि माझ्या भाषेनं जर कळालं मी राजा नाही तर माझा राजा संकटात सापडेन. अरे लाख मेले तरी चालतेन, पण लाखांचा पोशिंदा मात्र जगला नाही. म्हणून आमचा शिवा काशीत एका शब्दानं सुद्धा बोलणं गेला. अर्धा तास झाला, 1 तास झालं, 2 तास झालं, राजे बोलत का नाहीत, राजे बोलत का नाहीत. म्हणून ओळखीचे 2-5 माणसं आणली आणि त्याच्यातल्या 3 माणसानं सांगितलं की राजेच नाहीत. अरे म्यानातील तलवार बाहेर निघाली आणि म्यानातील तलवार शिवा काशीदाच्या मानेला लागली. आणि मानेला लागलेली तलवार शिवा काशीदाला विचारत होती, बताओ, अरे बताओ कौन हो तुम, बताओ कौन हो तुम. अरे अंगावरती अशी जागा राहिली नव्हती की जिथं वारा झाला नव्हता म्हणून, पण सांगत होता शिवा काशीत की मी शिवाच आहे, मी शिवाच आहे. अरे रक्ताच्या थरोळ्यात पडला होता, अंतिम श्वासाला ज्यावेळेस पोहोचला त्यावेळेस फक्त एक शब्द सांगितला की मी शिवाय, फक्त मी नावी शिवाय. अरे गेला माझा राजा तुमच्या हातावर तुरी देऊन. वाक्य ऐकलं, वार झाला आणि अंतिम श्वासाला ज्यावेळेस शिवा काशीत पडला त्यावेळेस या महाराष्ट्राच्या मातीला मुजरा करू लागला, राजा शेवटचा मुजरा घ्या माझा, राजा शेवटचा मुजरा घ्या मला माझा. अहो राजा 2 तास का होईना पण तुम्ही तुमचे कापडे घालण्याचं भाग्य मला दिलं. अहो राजा 2 तास का होईना पण तुम्ही तुमचा फेटा बांधण्याचं भाग्य मला मिळालं. अहो राजा 2 तास का होईना पण तुमच्या पालखीत बसायला मला मिळालं राजा. अहो राजा 2 तास का होईना पण छत्रपती शिवाजी महाराज म्हणून जगाय मला मिळालं राजा. राजा माझ्या जन्माचं सार्थक झालं. असे 1000 जन्म जरी मला मिळाले राजे तर त्या प्रत्येक जन्मामध्ये मी त्या भगवंताला एकच मागणं मागेन, देवा की मला प्रत्येक जन्मामध्ये त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवा काशीद म्हणून जन्माला घाल. आणि वाऱ्यासारखी बातमी आमच्या छत्रपती शिवाजी महाराजाच्या कानावर आली. अरे वेळच नव्हता आमच्या राजाकडे शोक करायला, पण या महाराष्ट्राच्या लाडक्या राजानं
आपली पालखी थांबवली आणि बाजी प्रभू देशपांडेच्या गळ्याला आलिंगन देऊन या महाराष्ट्राचा लाडका राजा शिवा काशीदासाठी ढसाढसा रडत होता. अरे या महाराष्ट्राचा लाडका राजा शिवा काशीदासाठी का ढसढस रडत होता? अरे एक नावी समाजाचं पोरग होतं, पण त्या नावी समाजाच्या पोरानं या महाराष्ट्राच्या मातीसाठी आपलं बलिदान दिलं होतं. अरे एक नावी समाजाचं पोरग होतं, पण त्या नावी समाजाच्या पोरानं या हिंदवी स्वराज्यासाठी आपलं बलिदान दिलं होतं. अरे एक नावी समाजाचं पोरग होतं, पण त्या नावी समाजाच्या पोरानं या मराठी मुलकासाठी आपलं बलिदान दिलं होतं. म्हणून तुम्हाला आम्हाला सुद्धा जन्म मिळालाय मायबाप, आणि तुमचा आमचा सुद्धा जन्म सार्थकी होत असतो. कदाचित मला असं वाटतंय की शिवा काशीदाच्या जन्माचं काय झालं, सार्थक झालं. अरे तुम्हाला आम्हाला सुद्धा जन्म मिळालाय आणि तुमचा आमचा सुद्धा जन्म सार्थकी लागतो, पण कधीतरी दुसऱ्यासाठी जगावं लागत आहे. अरे ज्या दिवशी तुम्ही आम्ही सुद्धा दुसऱ्यासाठी जीवन जगतान, कधीतरी तुम्हाला आम्हाला सुद्धा दुसऱ्यासाठी जीवन जगावं लागतंय मायबाप. ज्या दिवशी तुम्ही आम्ही सुद्धा दुसऱ्यासाठी जीवन जगतान, त्या दिवशी तुम्ही आम्ही सुद्धा म्हणतान की जन्म आली याचे आणि आजी फळ झाले साचे. म्हणून लक्षात घ्या मायबाप, आमचे छत्रपती शिवाजी महाराज जर जन्माला आले नसते, अरे आमचे छत्रपती शिवाजी महाराज जर जन्माला आले नसते, तर आज आम्हाला कीर्तन करायला सुद्धा कोणाची तरी परवानगी घ्यावी लागली असती. हुजूर हम थोड़ा सा कीर्तन करना चाहते, आपकी परवानगी हो तो कर ले. म्हणून त्या छत्रपती शिवाजी महाराजाचे तुमच्या आमच्या किती उपकार आहेत. म्हणून तर म्हटलं जातं महाराज, वैद्य ने हमें बीमार लिख दिया. अरे वैद्य ने हमें बीमार लिख दिया, रोग पूछा तो हिंदू धर्म से प्यार लिख दिया. वैद्य ने हमें बीमार लिख दिया, रोग पूछा तो हिंदू धर्म से प्यार लिख दिया. शुक्र गुजार लेंगे उस वैद्य जी के जिसने दवा में छत्रपति शिवाजी महाराज का नाम लिख दिया.